संकट आलं, धर्मावरती ग्लानी आली की धर्माचं संकट निवारण करण्याकरता माझा देव अवतार घेतो. मला धर्म रक्षाबाया अवतार घेती, धर्म रक्षाबाया अवतार घेती, धर्म रक्षाबाया अवतार घेती, धर्म रक्षाबाया अवतार घेती, आपुल्या पाळीसी टाळ, आपुल्या पाळीसी भक्तजन, आपुल्या पाळीसी भक्तजन, आपुल्या पाळीसी भक्तजन, आपुल्या पाळीसी भक्तजन. अंबरुषिताती जन्म सोसिये, अंबरुषिताती जन्म सोसिये, अंबरुषिताती जन्म सोसिये, अंबरुषिताती जन्म सोसिये. धर्म रक्षाबाया अवतार घेसी, धर्म रक्षाबाया अवतार घेसी. धर्माचं रक्षण करण्याकरता देव अवतार घेतो की नाही. भक्त राखे पाया पासी तुझ्या नासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. पाखंड खंडन तुकोबाराय म्हणतायत. देवाचा धर्म तुम्हाला कळाला, माणसाचाही कळाला. आता साधूंचा काय आहे, त्या धर्माचे पालन करणे. पाखंड खंडन, धर्माचं पालन करणं हा साधूंचा धर्म आहे. तुकोबाराय म्हणतात हे आमचंच काम आहे. हे आम्ही करतोय काय, धर्माचं पालन करतो, रक्षण करतो. आणि धर्माचं पालन करण्याकरता साधू संत अवतार घेत असतात बरं का. हा संत महात्मे तुमच्या माझ्याकरता आज अवतीर्ण झाले. कशा करता, फक्त आणि फक्त धर्माचा प्रचार प्रसार करण्याकरता. 350 वर्षापूर्वीचा विचार करा ना. 350 वर्षापूर्वी यवन माजले होते. आई बहिणींच्या अब्रू लुटल्या जात होती, मंदिराच्या मंदिर पाडल्या जात होते, मूर्तींचा विध्वंस केला जात होता. त्यावेळी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार झाला की नाही. का, फक्त आणि फक्त या हिंदू धर्मावरती संकट आलं तेव्हा शिवाजी महाराजांनी अवतार घेतला. आणि मग ज्यावेळी 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार झाला तेव्हा तुम्हा आम्हाला आनंद होईल यात नवल नाही बरं का. मातीच्या कणाकणामधून आनंद निर्माण झाला होता. लाल मातीच्या जन्माला जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ. रयतेच्या या रक्षणाला उचलली तलवार, दुश्मनांना ठार करुणी केले बाबू उपकार.
टाळ्या वाजवल्या महाराज, तुम्हाला आनंद झाला का? मी गायलं म्हणून आनंद झाला, बरोबर? अरे मी गायलं म्हणून तुम्हाला एवढा आनंद झाला, तर त्यावेळेस मातेच्या कानात काय आनंद असेल, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तेव्हा काय आनंद असेल, काय आनंद असेल. पण जाऊ द्या महाराज, त्यांनी अवतार घेतला कशा करता? फक्त धर्माचं पालन करण्याकरता.